जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा. जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा. अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा. पावमे तोडा कमरी कर पटा बिहिर मस्तकी तुरा. खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल हंकरा सदानंदाचा येळकोट. सदानंदाचा येळकोट. जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा. जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. पालाई पालाई मी तुझा खंडोबा. अगं तुझ्यासाठी मी इथे आलोय. पालाई तू रोज जे मला सांगतेस ते मी ऐकतो. तू हाक मारलीस ना, अगं म्हणूनच तुला भेटायला आलोय मी. माझ्या हाकेला हो देऊन तू आलास. अरे मी लय कष्ट दिलं रे तुला. लय कष्ट दिलं रे बाबा. लय कष्ट दिलं. असं का म्हणतेस? अगं मला सुद्धा तुला भेटायची इच्छा होती. माझ्या जन्माचं कल्याण झालं र. कल्याण झालं माझ्या जन्माचं. आता हाक मारलीयस ना मला, मी आलोय. मग तुला काय हवं आहे? तुला डोळं भरून बघितलं. आणखी काय हवंय मला? काय नको रे बाबा. पण तू इथं राहिला असतास तर रोज तुला मला बघता आलं असतं. मन भरेपर्यंत तुझी पूजा केली असती मी. पालाई उद्या सूर्योदयाबरोबर तुझ्या दारातील गाय घेऊन बाहेर पड. ती गाय जिथे दुधाची धार सोडेल तिथे गावकऱ्यांना खणायला सांग. तिथे तुला तोय शिवलिंग मिळेल. त्याची पूजा कर आणि मी तुझ्या बरोबरच आहे. असं म्हणतोस? आणखी काय हवंय मला? मला मला पुन्हा एकदा तुझ्या पाया पडू दे. पुन्हा पाया पडू दे. खंडोबा 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 खंडोबा. सूर्य उगवल्यावर गाय घेऊन बाहेर पडायलाच पाहिजे मला. देवा खंडोबा, तू सांगितल्याप्रमाणे गाईला घेऊन जाते. आशीर्वाद दे र बाबा, आशीर्वाद दे.
काय पुण्य आहे बघा, तू माझ्या दारात उभी आहेस. खंडोबाने सांगितलं तू जिथं दुधाचं धारा सोडशील ती जागा खणा म्हणून. केवढं मोठं पुण्य आहे ग, केवढं मोठं पुण्य आहे. आजे, हे आजे, आज सकाळीच बाहेर पडलीस. अगं काय काम करायचं असलं तर मला हाक मारायची ना. काय नको, तू तुझं काम कर. हा, आज चिमितकार घडणार आहे, चिमितकार. चल 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 बाय, चल. अगं आजे, सकाळी सकाळी गायला घेऊन कुठं निघालीस? आणि काय ग, तुला एकलीला जमणार आहे का गाय घेऊन जायला? अगं मला हाक मारायची, मी आज चारा आणून दिला असता. अगं रातच्याला खंडोबानी मला दर्शन दिलं. म्हटलं सकाळी गाईला घेऊन बाहेर पड, ती जिथं धार सोडल तिथं खण. अगं काय सांगतेस काय आजे? आजे, अगं पण हे गावात समजसनी सांगाय हवं. आणि तू एकलीच कुठं निघालीस? अगं सकाळी लोक कामात असतात, कशाला उगाच त्रास देऊ. आणि विश्वास पण पाहिजे ना. आजे, माझा विश्वास हाय बघ तुझ्यावर. हे अजय, अगं गायला घेऊन सकाळी सकाळी कुठे निघाली? हा, आता वय झालं तुझं, काय हवं तर निरोप धाडायचा ना. आजवर तुला कुणी काही नाही म्हणलंय का? अहो दादा, आजेला रातच्याला खंडोबाने दर्शन दिलंय या. आणि देवानं सांगितलंय गाईला घेऊन जा सकाळच्याला. आणि गाय जिथं धार सोडल दुधाची तिथं खणून बघ. बाबा 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 बाबा, अगं ही लहान गोष्ट आहे का? निस्ता एक सांगावा धाडायचा होता, समजा गावाला घेऊन आलो नसतो का? आणि ये नर्मदे, तुला काय डोसका बिस्का आहे की नाही? एकलीच चाललीस तिच्या बरोबर? हाय का आता? आता मला काय ठावं, तुम्ही बी येताल ते. हा, थांबायच. ए शिरपा, ए गोपी, या रा या, इथं समजा या. या या इकडे या. अरे या इकडे. ए मावशे, ये की लवकर. ए दादा. काय झालं दादा? आपल्या गावची आजी पालाई ही खंडोबाची लई मोठी भक्त आहे, हे समजाच ठाव आहे. काल रात्री तिला खंडोबानं दृष्टांत दिला आणि सांगितलं गाईला सकाळी चराया घेऊन जा. गाय जिथं धार सोडल तिथं खोदून बघा. तेव्हा आपण समजा तिच्या बरोबर जाया पाहिजे. हा, ए सारे खाण्याची हत्यारं घेऊन या. चला चला. पण दादा, हा, खणून काय नाही गावलं तर? आणि गावलं तर उगा काय बी डोकं चालवू नको. ए चला रे, चला समजाने. चला 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 चला, बघूया. चला, चला. चल चल चल. देवा, हाच तो क्षण. माझ्या पालाईला दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी मला जावेच लागेल. देवा, या निमित्ताने जेजुरी बरोबर आपले आणखी एक स्थान तयार होणार. अनंत काळापर्यंत तिथे जय मल्हारचा आवाज घुमेल आणि भंडाराही उधळत राहील. देवा, आता आपण अधिक वेळ न दवडता तिथे पोहोचणं आवश्यक आहे.
अरे बघा बघा, गाय थांबली हत, आता हितच धार सोडणार बहुतेक. इतका येळ झालाय म्या बघतोय. अरे कुणाला तरी सपान पडलं आणि अख्खा गाव खुळ्यासारखं तिच्या माग 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 धावतय. अरे असं कधी होतं का? काय तर म्हण गाय थांबल आणि सत्ताहून जिथं धार सोडल तिथं देव सापडणार. असं कुठं कधी होतं? ए राजा, तुला नाही कळणार ते. अरे देव भेटाया, आपल्याशी बोलाया, पदरी मोठं पुण्य असावं लागतं. कळलं का तुला? अरे मला खरंच खंडोबाने दर्शन दिलं रे बाबा. माझ्यावर विश्वास ठेवा, तुम्ही विश्वास ठेवा. आजे, तू कुणाचं बी काय ऐकतीया? गाय हिथं थांबली ना, म्हणजे गाय हिथंच दार सोडणार बघ. कार थांबला का? दगड लागला. असा ए, आता ती हत्यारा बाजूला ठेवा आणि हाताने अलगद माती बाजूला करा. अजय, आला तुझा खंडोबा. ये मोरा ये. जळकोट जळकोट सदानंदाचा. हर हर. जळकोट 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 सदानंदाचा. सदानंदाचा. हर 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 हर. जळकोट 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 सदानंदाचा. पालाईची भक्ती माझ्यापर्यंत पोहोचली. मी प्रसन्न आहे तिच्यावर. पालाईमुळे मी इथे आलो. इथे जे द्वय शिवलिंग आहे त्यात माझा अखंड निवास असेल.
या द्वय शिवलिंगाचे दर्शन म्हणजे साक्षात माझे दर्शन. जो कोणी भक्तिपूर्वक यथाशक्ती या द्वय शिवलिंगाची पूजा करेल त्यावर मी प्रसन्न होईन आणि त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला सुख शांती, धनधान्य, समृद्धी, आरोग्य, पुत्र पौत्र प्रदान करेन. या क्षणापासून हे स्थळ पालाईच्या नावाशी जोडले जाईल आणि भविष्यात अनंत काळापर्यंत पाल किंवा पाली या नावाने प्रसिद्ध होईल. येळकोट येळकोट! येळकोट येळकोट! खंडोबा, या भोळ्या भक्तासाठी तू इथं आलास. आता माझी एकच इच्छा आहे, तुझं लगीन डोळे भरून बघायचं आहे. पण मी ही अशी तिथं जेजुरीला कशी येऊ र? पालाई, तुझ्या मनातलं मागणं माझ्यापर्यंत पोचलं आहे. माझा विवाह पाहण्यासाठी तुला कुठेही जायची आवश्यकता नाही. माझा आणि म्हाळसाचा विवाह इथेच पालीला होईल. येळकोट येळकोट! सदानंदाचा! सदानंदाचा! लतिका, इकडे ये ना. काय ग? लतिका, मला आता काळजी वाटायला लागलीये ग. का? काय झालं? अगं, विवाहाच्या तयारीसाठी आईकडून मी दागिन्यांची पेटी मागवून घेतली, तर तिने बघ ही पेटी दिली. अगं, मग तुला दागिन्यांसाठी पेटारा हवाय की काय? लतिका, अगं तुला काय वाटतंय? माझा विवाह म्हणजे साधा सुद्धा थोडीच आहे. अगं, भव्य दिव्य असणार आहे सगळं. हातभर चुडा, गळ्यात विविध दागिने, कर्णफुलं, अंगठ्या, जोडव्या. अगं, किती 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 दागिने असतील. अगं, विचार कर की. हो, हे मात्र खरंय. आता एवढे सगळे दागिने ठेवायला ही पेटी चालेल का? मग मी एक काम करते ना, वाड्यात वापरात नसलेला पेटारा आणून देते तुला दागिने ठेवायला. मगच तुझं समाधान होईल. पण म्हाळसा, खंडेरायांनी विवाह स्थळ कोणतं असेल हे कुठे सांगितलंय? लतिका, अगं विवाह इतका भव्य दिव्य होणार आहे, मग कुठे होईल हा सांग बरं? मला काय ठाऊक. मला असं वाटतंय आमचा विवाह जेजुरीलाच होईल, म्हणूनच खंडेराय इतकी निश्चिंत असावेत. म्हाळसा, एकाच भेटीत तुला बरंच काही कळायला लागलंय खंडेरायांच्या मनातलं. हा, देवा खंडोबा, मला अजून बी असं वाटतंय की ते सपानच होतं. मी माझ्या मनात जे चित्र काढलं होतं तुम्ही अगदी तसंच हायसा. तुम्ही भेटल्यापासून माझ्या डोळ्यासमोरून तुमची मूर्तीच जात नाही. आता मला खरोखरच तुमचं येड लागलं आहे. मी तुम्हाला पाहिलं, तुम्ही माझ्याशी बोललासा. मी तुमच्या पाया पडलं तेव्हा तुम्ही हाताशी धरून उठवलंसा. बानू, तुम्ही माझ्या डोळ्यात डोळं घालून बोललासा.
हे या जन्मातच नाही, कंच्या बी जन्मात मी विसरू शकत नाही. आणि जेव्हा तुम्ही मला काय हवं ते विचारलं सा, तेव्हा मला असं वाटलं की कडचं समजा जगत जणू थांबल्या. बानू, सांग काय हवं तुला? तरी बी तुम्ही माझी इच्छा पूर्ण करतायसा. तुम्ही हत या पाड्यात, या वाड्यात, या अंगणात माझ्या घरला येतायसा. याची कल्पना जरी मी केली तरी माझं मन ताऱ्यावर राहत नाही. यानंतरच्या पहिल्या पौर्णिमेला मी तुझ्या घरी येईन. तुम्ही घरला येणार ती पुशी पौर्णिमा. तुम्ही घरला येणार तेव्हा मी काय करून काय नगा असं झालंय. कधी एकदा पुशी पौर्णिमा येते असं झालंय बघा. परत देवा, तुम्ही माझ्या घरला येणार हायसा हे कोणाला सांगू नगस असं का बरं म्हणलात?